मुंबई मेट्रो लाईन 3 या भूमिगत मेट्रोच्या 22 किलोमीटरची लाईन आपण कमिशन केलेली आहे। त्याच्यामध्ये 16 स्थानकं आहेत आणि गेले काही दिवस दररोज 45 ते 50 हजार लोक या लाईनवरून प्रवास करतात। त्यापैकी सर्वात शेवटचं दक्षिणेकडचं जे आचार्य अत्रे चौक स्थानक आहे ते कमिशन करत असताना त्याच्या एकूण 6 एंट्री एक्झिट्सपैकी आपण 2 एंट्री एक्झिट्सचा कमिशन झालेले आहेत। उरलेल्या 3 एंट्री एक्झिटचं काम अजूनही तिथे चालू आहे आणि ते काम पूर्ण होण्यासाठी 2 ते 3 महिन्यांचा कालावधी लागणार आहे। त्यापैकी एका एंट्री एक्झिटसाठीचं जे अंडर कन्स्ट्रक्शन एंट्री एक्झिट होती त्याचा पिट होतं, त्याच्या भोवतीची जी स्टॉर्म वॉटर ड्रेन यंत्रणा आहे ती अतिवृष्टीमुळे आणि त्याच्या मागोमाग झालेल्या हायटाईडमुळे ही ओव्हरवेल्म झाली आणि त्या पूर्णपणे भरून गेल्यामुळे त्याच्यातून पाण्याचा विसर्ग जो समुद्रात व्हायला पाहिजे तो न होता तो मेट्रो स्थानकाचं जे अंडर कन्स्ट्रक्शन पिट होतं त्याच्यामध्ये हे पाणी आलं आणि जवळजवळ एका तासाभरामध्ये 11 लाख लिटर पाणी त्या लहानशा पिटमध्ये जमा झालं आणि त्यामुळे त्याला जाण्यासाठी जागा नसल्यामुळे हे सगळं पाणी स्थानकामध्ये आतमध्ये शिरलं। या स्थानकाच्या एंट्रीचं कन्स्ट्रक्शनचं काम चालू असल्यामुळे त्याच्या बाहेर एक बंडवॉल तयार करून आम्ही निरोधन यंत्रणा ठेवलेली होती, परंतु त्यामध्ये इतकं पाणी वाहून थोपवण्याची क्षमता त्याच्यामध्ये नव्हती। त्यामुळे हे सगळं पाणी त्या बंडवॉलवरून स्थानकामध्ये गेलं आणि प्लॅटफॉर्म आणि कॉन्कोर्स या सगळ्या ठिकाणी ते पाणी गेलं। हे झाल्याबरोबर तात्काळ तिथली आपत्कालीन यंत्रणा जी होती ती कामाला लागली। स्थानकामध्ये असलेल्या काही लोकांना बाहेर काढण्यात आलं। इतर जे काही SOPs होत्या अशा परिस्थितीमध्ये करायच्या त्याचंही पालन काटेकोरपणे केलं गेलं। स्थानकाचं ऑपरेशन तात्काळ थांबवण्यात आलं आणि मेट्रो मार्ग हा त्याच्या आधीच्या स्थानकापर्यंत म्हणजे JVLR पासून RAJVLR पासून ते वरळीपर्यंत फक्त चालू ठेवण्यात आला। तथापि या मेट्रोला त्याचं रिव्हर्स करण्याची जी फॅसिलिटी आहे ती आचार्य अत्रे चौक स्थानकाच्या पलीकडे आहे। टनेलमध्ये ट्रॅकमध्ये पाणी नसल्यामुळं ह्या ट्रेन्स पुढेपर्यंत जाऊन तिथून टर्न बॅक करून हे जी मेट्रोचं कार्यवहन होतं ते तसंच चालू राहिलं आणि कालसुद्धा जवळजवळ 40,000 लोकांनी प्रवास केला। ही एक कधीतरी घडणारी अशा प्रकारची घटना होती आणि अतिवृष्टीमुळं आणि कमी कालावधीमध्ये झालेल्या खूप जास्त संततधार पावसामुळं आणि मेट्रो स्थानकाच्या एका या एंट्रीचं काम अद्यापही चालू असल्यामुळं त्याच्यामधून हे पाणी आत आलं। तथापि त्याच्याबद्दलची योग्य ती दक्षता त्वरित घेण्यात आली। अशी घटना पुढे होऊ नये म्हणून एक कायमस्वरूपी यंत्रणा सुद्धा तिथे निर्माण करण्यात येत आहे आणि हे स्थानक आम्ही आत्ता सध्या जे बंद आहे ते पुढच्या 1-2 दिवसामध्ये आपण पुन्हा कार्यान्वित करत आहोत। परंतु यामध्ये हे भाग लक्षात घेतला पाहिजे की जी स्थानकं पूर्ण झाली आहे, जे टनेल पूर्ण झाली आहे त्या सगळ्यामध्ये या अतिवृष्टीमुळे कोणत्याही प्रकारे पाणी गेलं नाही, किंबहुना कालसुद्धा आणि आजही लोकांनी त्याच्यामधून अतिशय सुरक्षितपणे प्रवास केलेला आहे। त्याच्यामुळे याच्यामध्ये दिसणारी दृश्य ही थोडीशी शंका निर्माण करणारी जरी असली तरी लोकांनी त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची भीती किंवा गैरसमज बाळगू नये हे या निमित्ताने मला सांगायचं आहे।